morning students. In previous video we learned about the how to produce cheese and then what is probiotics. चीज प्रोडक्शन बद्दल आपण माहिती घेतली आणि त्याचबरोबर प्रोबायोटिक्स म्हणजे काय आणि त्यांचे काय काय यूजेस आहेत त्याबद्दल आपण जाणून घेतलं. तर या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रोडक्ट फॉर्मेशन बद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जातो. जसं की पहिल्यांदा आपण ब्रेड पाहणार आहोत. तर ब्रेड जनरली आपल्याला ब्रेड वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स माहीत आहेत, पण जे काही वेगवेगळे टाइप्सचे ब्रेड्स आपण पाहिलेले आहेत त्या सगळ्यांची प्रोसिजर ही एकच आहे. तर नेमकं ब्रेड फॉर्मेशनसाठी कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो आणि जो काही स्पॉन्जी आपल्याला ब्रेड्स दिसतात ते स्पॉन्जी फॉर्मेशन ब्रेडचं कसं होतं हे आपण जाणून घेऊया. जनरली हा जो ब्रेड फॉर्मेशनचे मेथड आहे याच्यामध्ये आपण काय करतो तर जे काही ब्रेड फॉर्मेशनचं मटेरियल फॉर्म करतो म्हणजेच टफ फॉर्मेशन जो करतो त्याच्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड केलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे ईस्ट. ईस्टचा उपयोग आपण इथे करतोय. ईस्ट कोणता? सॅकॅरोमायसीस सर्व्हिसिया. हा जो ईस्ट आहे याचा आपण फॉर्मेशन करतो, हा ॲड करतो. याच्यासोबतच आपण जे काही सिरियल्स फ्लोअर आहे तो फ्लोअर आणि त्याच्यासोबत साल्ट अँड वॉटर. ओके. आणि त्याचबरोबर नेसेसरी मटेरियल. जे काही वेगवेगळ्या टाईपचे पण ब्रेड्स बनवतात त्याच्यामध्ये नेसेसरी मटेरियल्स आपण सुद्धा यूज करतो. जनरली हा जो टफ फॉर्मेशन आहे ब्रेडसाठी फॉर्म केला त्याच्यामध्ये मेन आपण जो यूज करतो तो आहे ईस्ट. ओके. आणि जे काही स्पॉन्जी फॉर्मेशन होतं ते ईस्टमुळे होतं. तर ईस्ट कोणतं वापरतो आपण? सॅकॅरोमायसीस सर्व्हिसिया. ओके. हे सुद्धा ईस्टचं बायोलॉजिकल नेम आहे ज्याच्यामध्ये आपण पहिला जीनस घेतला आणि त्याच्यानंतर स्पेसिस घेतलं. त्या दोन्हीला अंडरलाईन केले. त्याचबरोबर जीनसचा पहिला जो लेटर आहे तो कॅपिटल असणार आहे आणि जो स्पेसिसचा पहिला लेटर आहे तो स्मॉल असणार आहे. ओके. तर आपण टफ फॉर्मेशनसाठी काय काय यूज केलेलं आहे? ईस्ट, जे काही फ्लोअर्स आपल्याला लागतील, साल्ट, वॉटर आणि वेगवेगळ्या ब्रेडसाठी लागणारे नेसेसरी मटेरियल्स, हे सगळे आपण मिक्स करून टफ फॉर्मेशन केला ब्रेडसाठी. तर आता याच्यामध्ये नेमकं काय होतं तर हा जो ईस्ट आहे या ईस्टकडून फर्मंटेशन प्रोसेस केली जाते. फर्मंटेशन प्रोसेसमध्ये काय होतं तर ईस्ट हा फर्मंटेशन प्रोसेससाठी यूज केला जातो. जे काही टफ फॉर्मेशन आपण केलेलं आहे त्याच्यामधला जो कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेट और शुगर, जो काही कार्बोहायड्रेट किंवा शुगर आहे याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल फॉर्म होतो. कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. तर मेन जे काही आपण फ्लोअरमध्ये जे काही कंटेंट ॲड केलेले आहेत, इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, याच्यामध्ये मेन रोल कशाचा आहे तर ईस्टचा आहे. फर्मंटेशन प्रोसेस ती कशामुळे होती आहे तर ईस्टमुळे होती आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही कार्बोहायड्रेट्स आणि शुगर्स आहेत त्याला काय करतात तर कार्बोहायड्रेटचं कन्वर्शन हे कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉलमध्ये होतं. आणि याच्यामुळे जो काही टफ फॉर्मेशन आहे, हा जो टफ फॉर्मेशन आहे तो आपल्याला राइजेस दिसतो, राईज झालेला दिसतो. बरोबर आहे, इन्क्रीज झालेला दिसतो. फर्मंटेशन प्रोसेसमुळे जे काही टफ आपण अगोदर फॉर्म केलेलं होतं त्या फर्मंटेशन प्रोसेसच्या नंतर जर बघितलं तर ते त्याच्यापेक्षा जास्त राईज झालेलं आपल्याला दिसतं. हे कशामुळं तर कार्बन डायऑक्साईडमुळं. आणि ज्या वेळेस राईज होतो, टफ हा राईज होतो, याचाच अर्थ फर्मंटेशन प्रोसेस ही व्यवस्थित झालेली आहे. कशामुळं? सॅकॅरोमायसीस सर्व्हिसियामुळं. तर याच्यामुळे तो जो टफ राईज झालेला आहे, ज्याच्यामुळे टफ राईज होईल त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा आलेला आहे. कशामुळे? कार्बोहायड्रेटचं पण डिवायडेशन होऊन काय होतं कार्बोहायड्रेट हे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये कन्वर्ट होतं. आणि ज्या वेळेस हा टफ राईज होतो याचाच अर्थ फर्मंटेशन प्रोसेस ही व्यवस्थित झालेली आहे. त्यावेळेसच जे काही ब्रेड आहे तो स्पॉन्जी होतो.
जे काही ब्रेड्स फॉर्म करतोय किंवा जे काही ब्रेड्स आतापर्यंत तुम्ही पाहिलेले आहेत त्या प्रत्येक ब्रेडमध्ये एक मेन असतं की ब्रेड्स हे स्पॉन्जी दिसतात, बरोबर आहे. तर हे स्पॉन्जी कशामुळे होतात ब्रेड, तर ब्रेड फॉर्मेशन करण्या अगोदर आपण जे काही फर्मेंटेशन प्रोसेस करतो त्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये आपण यूज केलेला जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ईस्ट, तो कोणता आहे, सॅकॅरोमायसिस सर्व्हिसिया. ज्या वेळेस स्टफ आपण बनवून ठेवलेला आहे त्याला काही वेळानंतर ज्यावेळेस तुम्ही तो जो पिरियड आहे त्याच्यानंतर जर तुम्ही त्या टफला बघितला तर तो जो टफ आहे तो काय झालेला दिसतो, राईज झालेला दिसतो. कशामुळे होतं, तर कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होतं. ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो त्याच्यामुळेच हा जो राईज झालेला टफ आहे त्याच्यामुळे ब्रेड हे स्पॉन्जी दिसतात. ओके, तर मेन जी प्रोसेस आहे सिंपल आहे, फक्त टफ फॉर्मेशनमध्ये आपल्याला तर माहीत आहे फ्लोर, साल्ट, वॉटर कंटेंट सोबतच आपण काय करतो, ईस्टसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करतो. ओके, आणि हा जो स्पॉन्जी झालेला ब्रेड आपल्याला दिसतोय तो कार्बन डायऑक्साईड फॉर्मेशनमुळे. आणि कार्बन डायऑक्साईड कशामुळे फॉर्म झाला, तर कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन हे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये झालं. कशामुळं, तर फर्मेंटेशन प्रोसेसमुळे. फर्मेंटेशन प्रोसेस कशामुळे झाली, तर सॅकॅरोमायसिस सर्व्हिसियामुळे झाली. ओके, तर फक्त एवढे इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर फर्मेंटेशन प्रोसेस होते. फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल फॉर्मेशन होता. कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्याला ब्रेड हा स्पॉन्जी होताना दिसतो. आपण वेगवेगळे ईस्ट यूज करतो, तर वेगवेगळे कोणते कोणते ईस्ट असतात, तर ज्याच्यामुळे कमर्शियल यूजसाठी आणि डोमेस्टिक यूजसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये ईस्ट पाहतो. जसं की जे काही कमर्शियल इंडस्ट्रीज आहेत, बेकरी इंडस्ट्रीजमध्ये जे काही कमर्शियल यूजसाठी म्हणजे बेकरी इंडस्ट्रीमध्ये आपण जे काही ईस्ट यूज करतोय तो जो ईस्ट आहे तो कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे. कोणता ईस्ट यूज करतो, कॉम्प्रेस्ड ईस्ट हा यूज करतो. आणि सेकंड वन डोमेस्टिक यूजसाठी आपण कोणता ईस्ट यूज करतो, तर ड्राय आणि ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये आपल्याला ईस्ट भेटतो, तो आपण डोमेस्टिक यूजसाठी ईस्ट हा यूज करतो. जनरली दोन टाईप्समध्ये आहेत. कमर्शियलसाठी आपण कॉम्प्रेस्ड ईस्ट यूज करतात जे काही बेकरी इंडस्ट्रीज आहेत तिथे, आणि जे काही डोमेस्टिक यूज आहे तिथे मात्र आपण ड्राय आणि ग्रॅन्युलर स्टेटमध्ये जे काही ईस्ट भेटतं त्याचा यूज करतो. तर जनरली जे काही कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये जो काही कमर्शियल यूजसाठी आपण जो काही ईस्ट यूज करतो म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी, तर जनरली त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असतात, तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस विटॅमिन्स, मिनरल्स एक्सेट्रा. कमर्शियल यूजसाठी जो काही ईस्ट आपण यूज करतो त्याच्यामध्ये इतके सारे इन्ग्रेडियंट्स असतात म्हणजे कंटेंट असतात, जसे की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याचबरोबर हे जे काही प्रोडक्ट्स आपण फॉर्म करतोय कमर्शियल फॉर्मेशनमध्ये ईस्ट यूज करून, हा जो कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे तो जो यूज करतो त्याच्यामध्ये कंटेंट आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे जे काही ब्रेड्स किंवा जे अदर प्रोडक्ट्स आपण फॉर्म करणार आहोत ते कसे असतील, तर न्यूट्रिटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला भेटतील, पूर्ण न्यूट्रिशियस फॉर्ममध्ये आपल्याला भेटतील किंवा न्यूट्रिटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला भेटतील. म्हणजे आपल्याला पाहिजे असणारे जे काही न्यूट्रिशन आहे ते आपल्याला भेटेल यासाठी काय केलं जातं, तर कमर्शियल यूजमध्ये जे काही बेकरी प्रोडक्ट्स बनवणार त्याच्यासाठी जो ईस्ट यूज केला जातो त्याच्यामध्ये कंटेंट जे आहे ते कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स हे सारं कंटेंट असतं, ज्याच्यामुळे जो काही बेकरी प्रोडक्ट्स आहे तो आपल्याला न्यूट्रिटिव्ह फॉर्ममध्ये भेटतो.
याच्या व्यतिरिक्त सुद्धा बेकरी प्रोडक्ट्स व्यतिरिक्त सुद्धा आपण मायक्रोबियल फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू खूप सारे प्रोडक्ट्स बनवतो, जसे की सोया सॉस, व्हिनेगर, त्याचबरोबर मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला आपण अजिनोमोटो म्हणून ओळखतो. तर फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू फक्त ब्रेडच नाही तर अदर प्रोडक्टसुद्धा बनवले जातात, जसं सोया सॉस आहे, व्हिनेगर आहे, मोनोसोडियम ग्लुटामेट आहे, ज्याला अजिनोमोटो म्हणून ओळखतो. जेवढे काही चायनीज फूड्स आपण खातो त्याच्यामध्ये एक सोर टेस्ट असते, जी कशामुळे असते तर अजिनोमोटोमुळे असते. तर फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू अदरसुद्धा प्रोडक्ट्स बनवले जातात. तर ब्रेड आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये जनरली आपण टफ फॉर्मेशन कसं केलं जातं, कोणता ईस्ट वापरला जातो, ते ब्रेड स्पॉन्जी का होतो तर कार्बन डायऑक्साईड जो आहे, कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होतं, त्याच्यामुळे आपल्याला ब्रेडचे स्पॉन्जी फॉर्मेशनमध्ये दिसतात. तर याच्या व्यतिरिक्त जे काही फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये फॉर्म होणारे प्रोडक्ट्स आहेत, जसं सोया सॉस आहे, अजिनोमोटो आहे, तर आपण व्हिनेगर फॉर्मेशन कशी केली जाते आणि सोया सॉस फॉर्मेशन कसं होतं हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिनेगर फॉर्मेशनची मेथड आपण पाहणार आहोत. तर जनरली आपल्याला व्हिनेगर माहीत आहे. व्हिनेगर आपण जनरली कशासाठी यूज करतो, व्हिनेगर आपण यूज कशासाठी करतो तर जे काही पूर्ण वर्ल्डमध्ये कोणत्याही फूडला सोर टेस्ट आणण्यासाठी आपण व्हिनेगरचा यूज करतो, बरोबर आहे. व्हिनेगर सोर टेस्टसाठी आपण यूज करतो. तर सोर टेस्ट सोबतच हा जो आहे तो जे काही लॉंगेस्ट ड्युरेशनसाठी आपण जे काही फूड मटेरियल बनवून ठेवतो, जसे की पिकल आहे, सॉस आहे, कॅचअप आहे किंवा चटणीज आहेत, हे जे काही आपण बनवून ठेवतो लॉंग ड्युरेशनसाठी, तर त्याला प्रिझर्व करण्यासाठी सुद्धा आपण व्हिनेगरचा यूज करतो. एकतर सोर टेस्टसाठी आणि त्याचबरोबर फूड प्रिझर्वेशनसाठी आपण व्हिनेगरचा यूज करतो. जनरली व्हिनेगरमध्ये 4% ॲसिटिक ॲसिड असतं, CH3COOH. ओके, व्हिनेगरमध्ये 4% ॲसिटिक ॲसिड हे असतं. तर व्हिनेगरचा यूज आपल्याला माहीत झालं, जे पूर्ण वर्ल्डमध्ये जे काही सोर टेस्ट फूडला सोर टेस्ट आणण्यासाठी आपण व्हिनेगरचा यूज करतो आणि फूड प्रिझर्वेशनसाठी यूज करतो. पण हा जो व्हिनेगर आहे तो बनवला कसा जातो, त्याची काय प्रोसिजर आहे, बेसिक प्रोसिजर ती आपण माहीत करून घेऊ. व्हिनेगर फॉर्मेशनसाठी सर्वात पहिल्यांदा इथेनॉल किंवा ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो ते फॉर्म करणं गरजेचं आहे. इथेनॉल किंवा अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू इथेनॉल आणि अल्कोहोल फॉर्म केला जातो. तर जनरली जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत, जसं की फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप्स, त्याच्यानंतर शुगर मोलासेस एक्सेट्रा. तर जी काही कार्बन कंपाऊंड्स आहेत त्या जसे की फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप, शुगर मोलासेस एक्सेट्रा, याच्यामध्ये काय केलं जातं तर ईस्ट यूज केला जातो. तर ईस्ट कोणता यूज केला जातो तर सॅकॅरोमायसिस सिर्वेझिया. सॅकॅरोमायसिस सिर्वेझिया हा काय आहे, ईस्ट आहे. आणि हा ईस्ट यूज करून फर्मेंटेशन प्रोसेस होते. फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप किंवा शुगर मोलॅसेस जे आहेत, हे कार्बन कंपाऊंड जे आहेत त्यांच्यावरती सॅकॅरोमायसिस सिर्वेझियाची रिॲक्शन केली जाते, ज्याच्या थ्रू काय होतं, फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते. आणि ज्यावेळेस फर्मेंटेशन प्रोसेस होते त्यावेळेस आपल्याला काय भेटतो, इथेनॉल भेटतो किंवा अल्कोहोल ज्याला आपण म्हणतो. ओके, तर हा जो इथेनॉल आहे तो आपल्याला
भेटतो. सर्वात पहिल्यांदा इथेनॉल फॉर्मेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर मग विनेगर फॉर्मेशनची प्रोसेस केली जाते. तर आपण पहिल्यांदा बघितलं की इथेनॉल कसा फॉर्म झाला. जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत, मॅपल सिरप किंवा फ्रूट ज्यूसेस एक्सेट्रा, त्याच्यावरती ईस्ट, सॅकॅरोमायसिस सर्विजिया याच्यामुळे फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटतो, इथेनॉल भेटतो. बरोबर आहे. तर हा जो इथेनॉल आहे याच्यावरती बॅक्टेरियल स्टेन्स थ्रू 2 स्टेन्स जसे की ॲझॅटोबॅक्टर अँड ग्लुटॅनोबॅक्टर या 2 बॅक्टेरियल स्ट्रेन्सचा काय केला जातो, स्ट्रेन्स हे मिक्स केले जातात इथेनॉल सोबत आणि त्याच्यापासून स्ट्रेन ज्यावेळेस बॅक्टेरियल स्ट्रेन्स यूज केले जातात त्यावेळेस याच्यामधले जे काही मायक्रोबियल डिग्रेडेशन आहे ते होतं. मायक्रोबियल डिग्रेडेशन केलं जातं. कशाचा यूज करून, बॅक्टेरियल स्ट्रेन्सचा यूज करून. कोणते, ॲझॅटोबॅक्टर अँड ग्लुटॅनोबॅक्टर या 2 बॅक्टेरियल स्ट्रेन्सचा यूज करून जो काही इथेनॉल आहे याच्यामध्ये मायक्रोबियल डिग्रेडेशन केलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटतो, तर ॲसिटिक ॲसिड अँड बाय प्रोडक्ट्स. तर आपल्याला मायक्रोबियल डिग्रेडेशन थ्रू ॲसिटिक ॲसिड अँड बाय प्रोडक्ट्स भेटतात. हा जो ॲसिटिक ॲसिड आहे याच्यामधले जे काही मिक्सचर्स आहेत त्याच्यापासून जे काही ॲसिटिक ॲसिडमध्ये मिक्सचर कंटेंट असतील ते मिक्सचर कंटेंट सेपरेट करून ॲसिटिक ॲसिड हा सेपरेट केला जातो बाय दी रेअरफॅक्शन मेथड. रेअरफॅक्शन मेथडचा यूज करून ॲसिटिक ॲसिड हा सेपरेट केला जातो. हा जो ॲसिटिक ॲसिड आपण सेपरेट केलेला आहे तो ब्लीच केला जातो थ्रू दी युजिंग ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. तर ॲसिटिक ॲसिडवरती आपण सेपरेट केला बाय दी युजिंग द रिअरफॅक्शन मेथड. त्याच्यामध्ये आपण ॲसिटिक ॲसिड सेपरेट करून त्याच्यावरती ब्लिचिंग प्रोसेस करतो. ब्लिचिंग प्रोसेस कशा थ्रू करतो, तर पोटॅशियम फेरोसायनाइडचा यूज करून. ही ब्लिचिंग प्रोसेस केल्याच्या नंतर ॲसिटिक ॲसिडवरती ब्लिचिंग प्रोसेस केल्याच्या नंतर ही फर्स्ट प्रोसेस आपण केली. त्याच्यानंतर आपण सेकंड प्रोसेस करतो, ती आहे सेकंड प्रोसेसमध्ये आपण काय करतो, ब्लिचिंगच्या पॉश्चरायझेशन मेथड. त्याच्यानंतर थर्ड वन आपण करतो व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस, ॲडिशन ऑफ SO2 गॅस. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय भेटतो, विनेगर. ओके. तर सर्वात पहिल्यांदा विनेगरची बेसिक प्रोसिजर मेथड काय आहे. जनरली आपण विनेगर कशासाठी यूज करतो, फूडची सोअर टेस्ट येण्यासाठी आणि त्याचबरोबर जे काही लॉंग ड्युरेशनसाठी प्रिझर्व करायचे फूड मटेरियल्स आहेत त्याच्यासाठी आपण विनेगर यूज करतो. तर जनरली विनेगरमध्ये 4% ॲसिटिक ॲसिड असतो. ओके. तर सर्वात पहिल्यांदा अगोदर इथेनॉल आपण फॉर्म करतो आणि त्याच्यानंतर त्याचं विनेगर फॉर्मेशन करतो. तर इथेनॉल फॉर्मेशनची फर्स्ट प्रोसेस काय आहे, जे की कार्बन कंपाऊंड्स असतील, मॅपल्स सिरप्स किंवा फ्रूट ज्युसेस, शुगर, मोलॅसेस अशावरती आपण फर्मेंटेशन प्रोसेस करतो बाय द युजिंग ऑफ ईस्ट, सॅकॅरोमायसिटीज सिरोविजिया. या ईस्टचा यूज करून आपण फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू इथेनॉल फॉर्म करतो. हा जो इथेनॉल आहे याच्यावरती आपण बॅक्टेरियल स्टेन्स येतो, ज्याच्यामध्ये आपण 2 बॅक्टेरियल स्टेन्स यूज केलेले, ॲझॅटोबॅक्टर अँड ग्लुटॅनोबॅक्टर. ह्या 2 मायक्रोबियल स्टेन्सचा यूज करून आपण काय करतो, मायक्रोबियल डिग्रेडेशन करतो इथेनॉलचं. ज्यावेळेस इथेनॉलचं मायक्रोबियल डिग्रेडेशन होतं त्यावेळेस आपल्याला काय काय भेटतात, ॲसिटिक ॲसिड अँड बाय प्रोडक्ट्स. तर याच्यामध्ये जे काही मिक्सचर आहे त्याला काढून टाकण्यासाठी
प्युअर ॲसिटिक ॲसिड सेपरेट करण्यासाठी आपण काय करतो, रिअरफॅक्शन मेथड्स थ्रू ॲसिटिक ॲसिड हा सेपरेट करतो. जेव्हा ॲसिटिक ॲसिड सेपरेट होतो त्यावेळेस आपण त्याच्यावरती पहिल्यांदा ब्लिचिंग प्रोसेस करतो बाय द युजिंग ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. त्याच्यानंतर सेकंड यूज करतो पॉश्चराइज्ड, म्हणजेच काय तर ज्याच्यामध्ये हार्मफुल मायक्रोब्स जे असतील त्यांना आपण किल करतो, ज्याला आपण काय म्हणतो पॉश्चरायझेशन. पॉश्चरायझेशन केल्याच्या नंतर आपण व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये SO2 गॅस आपण ॲड करतो. ज्यावेळेस SO2 गॅस ॲड करतो त्यावेळेस जो फॉर्म होतो तो आहे विनेगर. ओके, तर हा आहे विनेगर आणि अशा या प्रोसिजरनुसार आपण विनेगर फॉर्म करतो आणि विनेगरचे यूज आपल्याला माहीत आहेत. ओके, विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड हा 4% असतो. विनेगरचे यूज काय काय आहेत, एक फूडला सोरटेस्ट आणणे आणि सेकंड जे काही लॉंग ड्युरेशनचे फूड मटेरियल्स आहेत त्यांना प्रिझर्व करण्यासाठी आपण विनेगरचा यूज करतो. तर याच्यानंतर सोया सॉस कसा बनवला जातो ते आपण पाहूया. सोया सॉसची मेथड आपण पाहणार आहोत. जनरली सोया सॉस हा सुद्धा फर्मेंटेशन प्रोसेस थ्रूच बनवला जातो. तर सोया सॉससाठी काय प्रोसिजर आहे, तर सोया सॉस जो आहे याच्यासाठी जे काही व्हीट, राईस किंवा सोयाबीन जे आहे, व्हीट, राईस, सोयाबीन याचं जे काही मिक्सचर ऑफ फ्लोअर आहे याच्यावरती काय केलं जातं, फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू केली जाते. तर फर्मेंटेशन प्रोसेस कशा थ्रू होते, तर युजिंग द ॲस्परजिलस ओरिझी. ॲस्परजिलस ओरिझी या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून व्हीट, राईस, सोयाबीनचं जे काही मिक्सचर ऑफ फ्लोअर आहे याच्यावरती फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि याच्यापासून बनतो सोया सॉस. तर काय झालं, सोया सॉस फॉर्मेशनमध्ये आपण जे काही व्हीट, राईस, सोयाबीन्स आहे त्याचं जे काही मिक्सचर ऑफ फ्लोअर आहे याच्यावरती ॲस्परजिलस ओरेझी हा जो फंगस आहे याचा यूज करून फर्मेंटेशन प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटतो, सोया सॉस भेटतो. तर आपण विनेगर आणि सोया सॉसची मेथड बघितलेली आहे. याच्यानंतर तर सोया सॉस फॉर्मेशन आणि विनेगर फॉर्मेशन आपण पाहिलं. तर आता आपण पाहणार आहोत की प्रोडक्शन ऑफ बेवरेज. असे काही बेवरेज आहे ज्याचं आपण प्रोडक्शन करतो, तर याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर जनरली काय आहे, तर जेवढे काही फ्रूट्स असतील त्या फ्रूट्सवरती काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सची रिॲक्शन केली जाते किंवा फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला काही फ्रूट्स भेटतात. ओके, तर असे जे काही फ्रूट्स आहे ज्याच्यावरती आपण रिॲक्शन करतो, तर जसे की सर्वात पहिल्यांदा आपण पाहत आहोत कॉफी अरेबिका. कॉफी अरेबिका हे कॉफीचं सायंटिफिक नेम आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, मायक्रोब्स असतील, ऑर्गॅनिझम्स असतील, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, प्रत्येकाचं एक सायंटिफिक नेम असतं. तर ते सायंटिफिक नेम लिहत असताना अगोदर आपण स्पेसिस लिहितो आणि त्याच्यानंतर जीनस लिहितो आणि स्पेसिसचा जो काही पहिला लेटर आहे तो कॅपिटल लिहितो आणि जो जीनस आहे जीनसचं पहिलं लेटर आपण कॅपिटल लिहितो आणि स्पेसिसचं पहिलं लेटर हे स्मॉल लिहितो. सर्वात पहिल्यांदाच जीनस आणि त्याच्यानंतर स्पेसिस आणि एक थर्ड म्हणजे त्याला अंडरलाईन करणं गरजेचं आहे. जर अंडरलाईन बुकमध्ये तुम्ही म्हणाल की अंडरलाईन नाही केलेलं, पण ते इटॅलिकमध्ये लिहिलेलं आहे. एकतर अंडरलाईन करावं लागतं किंवा इटॅलिकमध्ये लिहावं लागतं. तर इथे आपण अंडरलाईन केले. तर कॉफिया अरेबिका हे कॉफीचं सायंटिफिक नेम आहे. तर हा जो प्लांट आहे, हा जो फ्रूट्स आहे, याच्यावरती मायक्रोब्स कोणता यूज केला जातो, तर लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस. लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस. तर कॉफिया अरेबिकावरती लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस या मायक्रोब्सचा यूज करून रिॲक्शन केली जाते आणि त्या मायक्रोब्सचा काय रोल आहे, काय करतो हा मायक्रोब्स, तर सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. हा जो फ्रूट आहे कॉफिया अरेबिका, या फ्रूट्समधून काय केलं जातं, तर सीड्स हे सेपरेट केले जातात. आणि सीड्स काय आहेत, कॉफीचे जे सीड्स आहेत ते सेपरेट कसे केले जातात फ्रूट्समधून, तर युजिंग दी
मायक्रोबियल लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस ह्या मायक्रोबचा यूज करून काय केलं जातं, सीड्स फ्रूट्सपासून सेपरेट केले जातात आणि याचा आपण यूज करतो कॉफी करण्यासाठी. ओके, कॉफीसाठी आपण या कॉफीच्या सीड्सचा यूज केला जातो. तर हे कॉफीचे सीड्स कसे सेपरेट झाले फ्रूट्सपासून, तर युझिंग द मायक्रोब लाईक लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस. सेकंड एक्झाम्पल आहे थिओब्रोमा कोका. थिओब्रोमा कोका हे सुद्धा काय आहे, सायंटिफिक नेम आहे कोकाचं. ओके, तर हा जो थिओब्रोमा कोका फ्रूट आहे याच्यावरती मायक्रोब्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये डिफरंट मायक्रोब्स आहेत, जसं की कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, विचिया, सॅक्रोमायसिस. या 4 डिफरंट टाईप्सच्या मायक्रोब्सचा यूज केला जातो. कशावरती, थिओब्रोमा कोका या फ्रूटवरती. आणि हा जो थिओब्रोमा कोका आहे याच्यावरती सुद्धा ज्यावेळेस मायक्रोब्सची रिॲक्शन होते त्यावेळेस काय होतं, त्या मायक्रोब्सचा काय रोल आहे त्या रिॲक्शनमध्ये, तर सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. फ्रूट्सपासून सीड्स हे सेपरेट केले जातात. आणि ज्यावेळेस हा जो फ्रूट्स आहे थिओब्रोमा कोका, तर या फ्रूट्सपासून सीड सेपरेट झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतो, कोका. आणि हा जो आहे तो आपण चॉकलेट फॉर्मेशनमध्ये यूज करतो. हा काय सीड आहे, कशाचा, तर या फ्रूटचा, थिओब्रोमा कोका या फ्रूटचा सीड आहे. याचा यूज आपण चॉकलेट बनवण्यासाठी करतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ग्रेप्स. ग्रेप्स या फ्रूट्सचा सुद्धा काय केलं जातं, तर सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया जो मायक्रोब्स आहे याचा यूज करून काय केलं जातं, फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते, फर्मेंटेशन ऑफ ज्यूस. या ग्रेप्सच्या वरती सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया याचा मायक्रोब्सचा यूज केला जातो. त्याचा रोल काय आहे, तर तो फर्मेंटेशन करतो. ओके, सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया याच्याबद्दल आपण फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जसं की ब्रेड फॉर्मेशनमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर विनेगर फॉर्मेशनमध्ये याचा उपयोग होतो. ओके, तर याचा यूज आपण कशासाठी करतो, तर फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू प्रोसेससाठी करतो. तर फर्मेंटेशन प्रोसेससाठी म्हणजे ज्यूसचं फर्मेंटेशन करण्यासाठी आपण काय सॅक्रोमायसिस स्ट्रिविजियाचा ग्रेप्स या फ्रूट्सवरती यूज करतो. यावेळेस ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस ग्रेप्सपासून काय तयार होतं, तर वाईन फॉर्मेशन होतं. हे आपल्याला माहीतच आहे. तर इथे वाईन फॉर्मेशन होतं कशापासून, तर ग्रेप्सपासून. फर्मेंटेशन प्रोसेस ज्याच्यामध्ये मायक्रोब्स काय यूज केले आपण, सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे ॲपल. ॲपलवरती सुद्धा सेम मायक्रोब्स यूज केला जातो, तो आहे सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया. सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया या मायक्रोब्सचा यूज करून आपण त्या ॲपलचं फर्मेंटेशन प्रोसेस करतो, ज्याच्यापासून फर्मेंटेशन ऑफ ज्यूस होतं आणि आपल्याला काय भेटतो, सीडर भेटतो. ओके, सीडर हा बिहेव्हरेज भेटतो. तर जनरली प्रोडक्शन ऑफ बिव्हरेजमध्ये आपण काय बघितलं, तर वेगवेगळे फ्रूट्स बघितले, ज्या फ्रूट्सवरती आपण वेगवेगळ्या मायक्रोब्सचं रिॲक्शन केले आणि त्याच्यापासून आपल्याला बिहेव्हरेज भेटले ज्याचा आपण उपयोग करतो. तर ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये प्रत्येक मायक्रोब्सचा एक स्पेसिफिक रोल आहे, ज्याच्यामध्ये सेपरेटिंग ऑफ सीड्स फ्रॉम फूड्स, त्याच्यानंतर फर्मेंटेशन, या वेगवेगळ्या रोल्स थ्रू ते काय करतात, आपल्याला वेगवेगळे प्रोडक्शन ऑफ बिहेव्हरेज भेटतात. तर याच्यामध्ये फ्रूट्सपासून वेगवेगळे जे काही बिहेव्हरेज आहेत ते मायक्रोब्सचा काय रोल आहे आणि कसे मायक्रोब्स आपण यूज करतो याच्यापासून आपण बघितलं. सर्वात पहिल्यांदा कॉफीबद्दल, कोकाबद्दल, ग्रेप्सबद्दल आणि ॲपल्स या डिफरंट फ्रूट्सबद्दल. तर जनरली आपण आजचा जो काही व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर ब्रेड फॉर्मेशनची मेथड बघितली. ब्रेड फॉर्मेशन कसा केला जातो, त्याच्यामध्ये काय काय मायक्रोब्स हे यूज केले जातात. जनरली स्पॉन्जी ब्रेड फॉर्मेशनसाठी आपण फर्मेंटेशन प्रोसेस करतो, ज्याच्यासाठी ईस्ट वापरतो, जो की ईस्ट आहे सॅक्रोमायसिस स्ट्रिविजिया. त्याच्यानंतर आपण विनेगर फॉर्मेशन बघितलं. विनेगर फॉर्मेशनबद्दल पाहताना आपण सर्वात पहिल्यांदा इथेनॉल फॉर्मेशन केलं आणि त्याच्यानंतर मग विनेगर फॉर्मेशन केलं. विनेगर फॉर्मेशनमध्ये 40% ॲसिटिक ॲसिड असतं, जे की आपण प्रिझर्वेशन ऑफ फूड्स आणि सोर टेस्ट ऑफ फूडसाठी यूज करतो. त्याच्यानंतर सोया सॉसबद्दल आपण जाणून घेतलं. सोया सॉस फॉर्मेशन कशी केली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा फंगसचा यूज करून आपण फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू व्हीट, राईस आणि सोयाबीनच्या फ्लोअर्समध्ये फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू सोया सॉस बनवतो. त्याच्यानंतर आपण जे काही प्रोडक्शन ऑफ बिव्हरेजमध्ये वेगवेगळे फ्रूट्स बघितले, ज्याच्यावरती आपण वेगवेगळ्या मायक्रोब्सची रिॲक्शन केली आणि त्याच्यापासून स्पेसिफिक रोलपासून
मायक्रोब्सचा स्पेसिफिक रोल आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक नवीन बिहेव्हरेज भेटतो जे की जनरल आपण यूज करतो. तर जे काही मायक्रोबायोलॉजीमध्ये जे काही मायक्रोब्स आहेत त्याचा यूज आपण जे काही प्रोडक्ट्स फॉर्मेशनमध्ये पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण प्रोडक्शन ऑफ बिहेव्हरेजबद्दल पण माहिती करून घेतलं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स आणि त्याचबरोबर जे काही ऑर्गॅनिक ॲसिड फॉर्मेशन केलं जातं त्याच्यामध्ये नॅचरल कोणते कोणते सबस्टन्सेस असतात आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक ॲसिड फॉर्म कसे केले जातात याबद्दल जाणून घेणार आहोत, अभ्यासणार आहोत.